माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत। आमच्या घरी गौरी गणपती बसलेत, तर मी कशा प्रकारचा देखावा केलाय तो मी तुम्हाला सांगते। माझ्या देखाव्याचं नाव आहे जेजुरी गड। तर या देखाव्यामध्ये मी जेजुरीचा गड बनवलाय। त्या गडाच्या ह्या अशा साइडला भिंती आहेत, दगडी भिंती जशा काळ्या रंगाच्या दगडाच्या असतात तसा मी याच्यावर हा एक गोठीव कागद विटांचा ब्रिक्सवाला तो स्टिक केला आहे। त्यासाठी आधी पुठ्ठा दोन्ही साइडला लावलेला आहे आणि मध्ये मी दाखवते तुम्हाला जाऊनच। ही आहे भिंती आमची दगडाची। ही आहे दगडाची भिंती आहे का बाबा ही? तर हे खंडोबा देव आहेत, मल्हारी मार्तंड। आपण सगळे मल्हार जय मल्हार सिरियल झी मराठीवर पाहतच होतो, त्यामुळे सगळ्यांना जेजुरी गड, म्हाळसा, बानू, खंडोबा देव हे माहीतच आहेत। तर मी त्यासाठी खंडोबा देव प्रथम बनवला। त्यासाठी खंडोबा देव हे त्रिशूल हातामध्ये। आपण सर्व जय मल्हार सिरियल झी मराठीवर लागत होती ती आपण पाहतच होतो, त्यामुळे हे खंडोबा देव जे साक्षात महादेव आहेत ते मी बनवले। त्यांच्या हातामध्ये हा त्रिशूल बनवला, तो लाकडाच्या एका काठी पासून मी बनवला आणि त्याला स्टिकरने ड्रॉ करून स्टिक केला। त्यानंतर खंडोबा हे हातामध्ये असा डमरू घ्यायचे, तो डमरूही मला भाऊजींनी आणला होता तर तोही मिळाला। आणि खंडोबा देवांच्या शेजारी म्हाळसा देवी ही, आणि म्हाळसा देवीला मी लाल कलरची साडी घातली आहे, कारण म्हाळसा देवींचा स्वभाव हा अगदी कडक होता आणि लाल रंग हा त्याचीच प्रतिमा येते, म्हणून मी लाल कलरची साडी म्हाळसा देवीला घातली। त्यानंतर ही बानू, तर बानू ही शांत स्वभावाची होती, म्हणून ब्लू कलरची काष्टा साडी बानू देवीला घातली। तर अशा प्रकारे दोन्ही गौराईंना म्हाळसा आणि बानू अशा प्रकारची मी उपमा दिली आणि दोघींनाही काष्टा साडी नेसवली। आणि मल्हार देवांनीही खूप सुंदर प्रकारचं मी धोतर नेसवलं आणि वर छान असा कुर्ता घातला। त्यानंतर मी स्वतःच ही पगडी बनवली। ही पगडी मी आपल्या नेहरू टोपीपासून बनवली आणि त्याला वरून छान प्रकारचा एक त्याला डिझाईनवाला असा कागद स्टिक केला। तर तुम्ही मला ते कळवाच की खंडोबा देव हे कसे दिसत आहेत, त्यांच्या प्रतिमा अगदी मला डेकोरेशन करताना जाणवलं की साक्षात खंडोबा देव म्हणजे महादेवच इथे अवतरले आहेत। त्यानंतर जेजुरी गडावर हे अनेक जागरण गोंधळ चालू असतात, म्हणून मी एक जागरण गोंधळही मांडण्याचा प्रयत्न केला। हे जागरण गोंधळाला हे अशा प्रकारचा हा चौकोन करतात आणि त्याला ह्या अशा 5 हे याला आय गेस म्हणतात पाचट, तर ते लावलं जे आमच्याही जागरण गोंधळाला अशाच प्रकारचं बांधलं होतं ते मी। आणि जेजुरी गडावर अशा प्रकारे जागरण गोंधळ होतात आणि ते होत असताना वाघ्या आणि मुरळी हेही जागरण गोंधळामध्ये असतात। तर एक वाजंत्री म्हणजेच वाघ्या जो वाजवत असतो, हा ढुंक किंवा डफली आपण म्हणू शकतो, तर ते मी हातामध्ये दिलं आणि तर हा वाघ्या किंवा वाजंत्री ते वाजवतंय त्या प्रकारे मी त्याला सजवलं। अगदी व्हाईट कलरचं धोतर घातलं, हा कुर्ता आणि अशा प्रकारच्या ह्या गळ्यामध्ये माळा घालून त्यांना आकर्षित बनवलं। आणि त्यानंतर जागरण गोंधळात एक महत्वाचा एक रोल असतो, तो म्हणजे दिवट्या, जो अगदी ही ज्योत आता ती विझत आली ऍक्च्युली, ती पेटवली होती आणि तो हा दिवट्या नावाचा व्यक्ती ती ज्योत रात्रभर जागरण गोंधळामध्ये अगदी तेवत ठेवत असतो, म्हणजे ती ज्योत विझू देत नाही। तर ह्या त्यांच्या स्पूनने कंटिन्यू असं तेल घालून ती ज्योत रात्रभर जागरण गोंधळ चालू असताना ती ज्योत तो पेटवतो, तो हा दिवट्या जो बसून त्याचं काम करत असतो। आणि ह्या अशा प्रकारच्या मला जेजुरी गडावरूनच आम्ही आणलेल्या ह्या बॅग त्याही मिळाल्या। सो त्या मी 2 ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न केला, एक म्हणजे ह्या वाजंत्राच्या हातामध्ये दिली आणि ही दुसरी इथे खाली ठेवली। तर गडावर जागरण गोंधळ चालू असताना आणि इवन इतरही वेळी जेव्हा आपण जातो तेव्हा गडावर सगळे ठिकाणी खाली हा भंडारा टाकतो, तर म्हणून मग मी
हा पिवळ्या रंगाचा भंडारा जो देवाला म्हणजे खंडोबा देवांना खूप प्रिय असलेला हा भंडारा मी माझ्या डेकोरेशन मध्ये खाली सगळीकडे असा पसरवला आणि म्हणजे तो उधळलाच आणि मी साक्षात अगदी जागरण गोंधळच केलं आणि प्रत्यक्षात खंडोबा देवच माझ्या घरी आले, म्हाळसा आणि बानू अशा प्रकारची जाणीव मला झाली. ते पाहून आणि हे डेकोरेशन करताना मला खूप आनंद झाला. त्यानंतर खंडोबा देव हे घोड्यावर फिरत असायचे इकडे तिकडे जेजुरी गडावर, म्हणून माझ्याकडे मुलांसाठीच आणलेले हे 2 खेळण्यातले हॉर्स घोडे होते. तर तेही मी मांडले की ते जेजुरीचा गड चालू होताना दरवाजा पाशीच हे 2 मी घोडे देखील ठेवले. त्यानंतर आम्ही दरवर्षीच ऍक्च्युली गौरी गणपतीसाठी फराळाचं हे बनवतो. तर फराळामध्ये वेगवेगळे पदार्थ माझ्या जाऊबाईच बनवतात. ऍक्च्युली मला काही वेळ नाही मिळाला, सो चकली, त्यानंतर अनारसे, लाडू, आपण पाहू शकता करंजी, त्यानंतर शंकरपाळी, असे वेगवेगळ्या प्रकारचे बालुशाही, अशा वेगवेगळ्या प्रकारचे दिवाळीमध्ये जे पदार्थ बनवतो तोच आम्ही गौरीसाठी खाण्यासाठी बनवतो, देवीला प्रसाद म्हणून. त्यानंतर माझ्या मिस्टरांनी बऱ्याच प्रकारचे फ्रुट्सही आणलेत. असे वेगवेगळ्या प्रकारचे फ्रुट्स मांडून हे आम्ही देवीला त्याचा नैवेद्य दाखवतो. त्यामध्ये आम्ही सीताफळ, ऑरेंज, त्यानंतर पेरू, गुआवा, पपया, त्यानंतर सफरचंद, केळी, पायनॅपल आणि वॉटरमेलन सुद्धा मिळालं. सीझन नसतानाही मिळालं, काय विशेष नाही का, देवाला जे जे खायचे ते सगळ्या गोष्टी मिळाल्या. आणि स्वीट कॉर्न पण मिळाले, तेही आणले. डेकोरेशनला छान दिसले ते देखील. आणि जेजुरी गडावर बरेचसे असे प्राणी असतात, पूर्वी असायचे ऍक्च्युली, आता नाही आहेत. तो एक डोंगर किंवा गडच असल्यामुळे सो असे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी मी जागोजागी असे मांडण्याचा प्रयत्न केला, सो जेणेकरून गडावर प्राणी आहेत असा तो फील येईल. आणि एक हे झाड देखील मी बनवलंय. मी माझ्या मागच्या डेकोरेशनमध्येही हे ठेवलं होतं झाड, तेही मी ऑरेंज कलरच्या फुलांपासून बनवलंय. ते मी घरीच बनवलंय. हे मला हे झाड खूप आवडतं. आणि त्यानंतर ह्या अशा प्रकारच्या फुलांच्या, झेंडूच्या फुलांच्या माळा मी रेडी आणल्या आणि त्या डेकोरेशनसाठी असा एक चौकोनी आकाराचा मंडपच आम्ही घातला, म्हणजे याला आम्ही छत म्हणतो. तर त्या प्रकारे आम्ही ते छत बांधलं. ते गणपती बसायच्या दिवशीच आम्ही ते छत वगैरे बनवून ठेवलं होतं. पण मी ही सगळी तयारी 5-6 दिवस झाले थोडं थोडं डेली करतेय, सो मला एकाच दिवशी खूप लोड येणार नाही. आणि त्यानंतर गणपतीचं डेकोरेशन हे मखर वगैरे ते देखील आम्हीच हातानेच बनवलंय. ते लाकडापासून बनवलं आहे. खाली पुण्यामध्ये मंडईमध्ये वेगवेगळ्या आकाराचे याचे लाकडी शेप मिळतात, तर ते आणून आम्ही हे मखर बनवलं. त्यानंतर हे जे बार आहेत त्याच्यामध्ये ऑलरेडी लाइटिंग पण आहे, ती पण आम्ही चालू केली आहे. त्यामध्ये ती लाईट चालू केल्यानंतर खूप आकर्षक असे ते 2 खांब किंवा पिलर असे दिसतात. आणि अशा प्रकारचं हे मखर आम्ही बनवलंय. आणि त्यामध्ये दगडूशेठ गणपती बसवला, म्हणजे गणपतीचे अनेक प्रकार आहेत आता, लालबागचा राजा, त्यानंतर शंकराच्या रूपामधला, महादेवाच्या रूपामधला, कृष्णाच्या रूपामधला. तर त्यापैकी आम्ही दगडूशेठ गणपती आणलाय. आणि यावर्षी आम्ही गणपतीची मूर्ती पण खूप मोठी घेतली आहे. माझ्या मोठ्या सगळ्यात मुलाला ही मूर्ती खूप आवडली, सो आम्ही तीच घेतली, जेणेकरून मुलंही नाराज नाही होत आणि सगळे खुश होऊ. आम्ही अशा प्रकारची मूर्ती आणली. आणि हे डेकोरेशन कसं झालंय ते तुम्ही मला कॉमेंट करून कळवा. थँक्यू.